स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहर देशात अव्वल 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात अमरावतीला 200 पैकी 200 गुण. केंद्र सरकारकडून अमरावतीला पहिलं पारितोषिक जाहीर. जळगावमधल्या मुक्ताईनगरमधील कोकाडा ग्रामपंचायतीचा सरपंच अपात्र, ग्रामसभा न घेणं, पदाचा दुरुपयोग करणं इत्यादी कारणांचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 90% पाणीसाठा. विरचक धरणामध्ये पाण्याची पातळी 238 मीटर 60 सेंटीमीटरने वाढली. शिवळ नदीच्या काठावरती राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणी शहरातील उड्डाणपूल मृत्यूचा सापळा बनला. उड्डाणपुलावर अरुंद जागा आणि खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त. डोंबिवलीमधील पालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रामध्ये संतप्त नागरिकांचा गोंधळ, गैरसोय होत असल्यानं नागरिक संतप्त. नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी बेमुदत संपावर. कर्मचाऱ्यांच्या संपाचा आरोग्य सेवांवर परिणाम. आरोग्य केंद्र बंद असल्यानं नागरिकांवर खासगी रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेण्याची वेळ. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये साखरेच्या अतिसेवनाबाबत जनजागृती, तर जिल्ह्यातील सर्व झडपी शाळा आणि आरोग्य केंद्रांमध्ये नो शुगरचे फलक. जळगावमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना सन्मानपत्राचं वाटप. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकांसोबत घरांचं नुकसान. 150 हेक्टरवरील शेती नुकसानासोबत 46 घरांची पडझड. पंचनामे करून मदत देण्याची नुकसानग्रस्तांची मागणी. नागपूर जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या सारथी या पोर्टलला कृषी केंद्र धारकांचा विरोध. 15 सप्टेंबरला कृषी केंद्र धारक 1 दिवसाचा बंद पाळणार. सारथी पोर्टलमध्ये एंट्री करणं छोट्या आणि मोठ्या कृषी केंद्र चालकांना अडचणीचं ठरत असल्यानं विरोध. अल्पवयीन मुलीवर अत्याचारानं बीडमधील परळी शहर पुन्हा हादरलं, तर बरकतनगर भागातील धक्कादायक घटना. संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल. बीडमधील युवा व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या. सोलापूरमधील बार्शीत आत्महत्येची घटना. अनैतिक संबंधांमधून ही घटना घडल्याची पोलीस सूत्रांची माहिती. संबंधित महिलेने गोविंद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप.